हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतो। लाईट म्हणला विनंती असेल लाईट ऑन करायचे आहेत। चला सामना आपण सुरू करूया। केपी सर अगदी काही क्षणांमध्ये लाईट देखील ऑन होतील। या सामना सुरू होतोय। हर्षद ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। आउटफील्ड फास्ट आहे आणि पायाने हा चेंडू अडवलेला आहे। गवताचा हा गालिचा, त्याच्यावरती चेंडू थोडासा स्लो झाला, त्यामुळे मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 3। गुड रनिंग बिटवीन द विकेट। अक्षय आणि हर्षद मध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं। पहिल्या चेंडूवरती या 3 धावा मिळत आहेत। या 3 धावांनी श्री गणेश होतोय। षटक क्रमांक हे पहिल्या सुरू आहे। श्लोक गोलंदाजी मार्क वरती। सारा 11 चिखलोली संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली। बॅटच्या टो इनला चेंडू लागतोय। डीप मध्ये अनिकेत कुलकर्णी आहेत, चांगली फिल्डिंग डीप मध्ये। काऊ कॉर्नर, वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषेवरती, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती आहेत। 4 षटकांचा सामना आहे। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। श्लोकचं टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे सारा 11 चिखलोली या टीमने। ड्राइव्ह करतायत लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत। एकच धाव मिळते चेंडूवरती। डीप मध्ये विवेक होते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती। tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत। आज अंतिम रात्र आहे। आई गावदेवी चषक 2026। प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि या वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे। रुपेश दादा गायकर, सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन। बाब्याने फिल्डिंग खराब केली आहे, त्यामुळे मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2। रितेश उर्फ बाब्या होते शॉर्ट स्क्वेअर लेगला। बाब्या या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण बदलापूर मध्ये। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती। चांगली सुरुवात सारा 11 चिखलोली या टीमची या मॅच मध्ये। फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय। स्वीप करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। चौकार येतोय। धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती। सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये। एक चेंडू शिल्लक या षटकातील।
भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, डोक्यावरती हात ठेवलेला आहे बॅट्समनने. अक्षय, डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे सारा 11 चिखलोली या टीमची बिनबाद 11. आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. गोलंदाजी मार्क वरती मयूर पिसेकर आहे, त्या ज्युनियर मयूर पिसेकर गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन कॅप्टन आहेत हर्षद आणि अक्षय ही जोडी. सुरुवात खूप चांगली झाली आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावे लागतील. क्लीन बॉल, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गुलियो मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. हर्षद बॅक टू द पवेलियन. गायकर यांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. न्यू बॅट्समन रोशन आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. ज्युनियर मयूर पिसेकरने खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. श्वान देखील आपण पाहू शकाल. रोज या वेळेमध्ये नक्कीच त्यांचा फेरफटका असतो या संपूर्ण ग्राउंडला. श्वान पथक पाहणी करतायत. होम ग्राउंड आहे मयूर ग्रुप या टीमचं, त्यामुळे ऍडव्हान्टेज असणार आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करताय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटला. प्रज्वल फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आज अंतिम रात्र आहे. विष्णू सर आमच्या समवेत आहेत. विष्णू सर, मी कौतुक करेन आयोजकांचं, कारण की अनेक ठिकाणी 40 संघ असतात आणि 4च दिवसांची स्पर्धा असते, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच 4 संघ आहेत. 40 संघ आहेत आणि 5 दिवशी स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट रुपेश दादा गायकर यांची संकल्पना, जेणेकरून जे सर्व सामने आहेत अंतिम दिवसाचे जे टॉप 5 चे संघ येतील त्याही संघांना जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळावे, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जरी त्या सामन्यांना महत्त्व नसेल, म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी ते धावा काउंट होत नसतील, रुपेश दादा गायकर असतील, सचिन दादा गायकर असतील, मच्छिंद्र गायकर असतील, त्यानंतर आमचे तुषारजी गायकर असतील, सूरज गराठे, गणेश गराठे, सुभाष गायकर, महेंद्र गायकर, युवराज गायकर, भानुदास गायकर, ऋषी गायकर, देवा गायकर, त्यानंतर शुभम गायकर आणि दिनेश गायकर आणि कृष्णा गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अंतिम रात्र आहे.
लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. पहिला सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. या पुढील सामना असेल भाईजान स्टार 11 कुलगाव B+ आणि मोरिया 11 काराव या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 16 धाव धावफलकावरती. चला काराव आणि कुलगाव दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. बॅकफुटला गेले पंच करतायत. कॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. स्वागतम. निसारबाई शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस पूल करण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर सारा 11 चिखलोली या टीमची 1-21. खऱ्या अर्थाने याच ग्राउंडवरती तुमच्या भेटीसाठी अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी येते. खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे फार कमी प्रवेश फी आणि त्या फार कमी प्रवेश फी मध्ये नक्कीच सर्वांना खेळण्याची संधी मिळते. ती स्पर्धा म्हणजे कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन जानताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जानताराजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये 8,500 रुपये प्रवेश फी आहे. त्यामुळे अनेक संघ इच्छुक होते ही स्पर्धा खेळण्यासाठी. परंतु ही स्पर्धा खऱ्या अर्थाने 18 मार्च ते 22 मार्च होणार होती. परंतु संघ एवढे इच्छुक होते की या स्पर्धेत दिवस वाढवलेला आहे. ही स्पर्धा 17 मार्च ते 22 मार्च हा 6 दिवस रात्रीमधील खेळ आपण पाहणार आहोत आणि उद्या त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स असणार आहेत. एकूण 56 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये आहे. 6 दिवसांची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट आहे. उद्या लाईव्ह ड्रॉ असणार आहेत आणि 7 पारितोषिक असणार आहेत. ही माहिती नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सागरजी देशमुख, त्यानंतर आमचे कुणाल पेनकर, स्वप्नील सावंत, उमेश चोनकर, विलास निरगुडा आणि जितेश लिये, जिहाद खान यांच्या माध्यमातून मिळते. उद्या लाईव्ह ड्रॉ असणार आहेत या स्पर्धेचे. 56 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. तब्बल 100 पेक्षा जास्त संघ इच्छुक होते ही स्पर्धा खेळण्यासाठी, कारण की फार कमी प्रवेश फी आणि त्यामध्ये ऐतिहासिक एक क्रीडांगण आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा नक्की संपन्न होणार आहे. त्यामुळे सर्व संघ इच्छुक असतात या मैदानावरती खेळण्यासाठी. लॉब करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. रोशनच्या बॅट मधून धावसंख्या आहे धावफलकावरती 25. प्रतीकदादा पिसेकर गोलंदाजी मार्क वरती आहेत. खऱ्या अर्थाने मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानेन की याही स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. बदलापूर नाही, कल्याण डोंबिवली नाही, ठाणे जिल्हा नाही, तर या
टेनिस क्रिकेट मधील सर्वोत्तम हे मैदान आहे. ड्राईव्ह करतायत, पायाने हा चेंडू अडवलेला आहे. क्या बात आहे. प्रज्वल आपल्या टीम साठी नक्कीच या धावा वाचवलेल्या आहेत. एकूण 2 प्रज्वलने. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. रोशन आणि अक्षय जोडी आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन रोशन आहेत, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. चला नेक्स्ट मॅच भाईजान 11 कुलगाव B+ आणि मोरिया 11 काराव. कुलगाव B+ या टीमचे संघनायक भाईजान इथे उपस्थित आहेत. टीम काराव लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. बिग हिट. मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक प्रज्वल आणि प्रज्वलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. रोशन बॅक टू द पवेलियन. लाईन पाहावी लागणार आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 29 धावा. आज दोन्ही पंच ड्रेस कोड अप्रतिम आहे. निऑन कलरची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. DK सर आणि KP सर. A1 जोडी आहे बदलापूरची. सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे भरपूर. यावीस लाईन पाहावी लागेल. काय घडले चेंडूवरती. पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ भीमर आणि 22चा चौकार. नो +4 मिळतोय पंजा. चौकार देखील आलेला आहे 22च्या स्वरूपात. मिळतील या धावा एकूण 5. धावसंख्या धावफलकावरती 34. प्रतीक दादा फ्री हिट आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. वाईड इश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिखलोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडे स्ट्रोक षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 40 धावा. नेक्स्ट मॅच भाईजान 11 कुलगाव B+ आणि मोरिया 11 काराव या दोन टीम मध्ये दोन्ही संघ इथे दाखल होत आहेत. या पुढच्या मॅच मध्ये हे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये असतील. 4 षटकांचा सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
टॉस जिंकून सारा 11 चिखलोली या टीमने बॅटिंग स्वीकारली आणि तो निर्णय सार्थक ठरवलेला आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. महागडी गोलंदाजी प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून या षटकामध्ये. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. या चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 40. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आणि तब्बल 19 धावा खर्च केलेले आहेत. अंतिम चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करता गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे सारा 11 चिखलोली या टीमची 14.00 च्या सरासरीने बनवल्यात धावा 42. नवीन गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. सार्थक येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 42. आमचे ऑफिशियल पंच केपी सरांचे पुतणे आहेत सार्थक आणि सार्थकसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी काकाकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती सार्थकने विकेट मिळवली आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का सारा 11 चिखलोली या टीमला. चेंडूवरती सार्थकने विकेट मिळवली आहे. विकेट हॅट्रिक साठी कुणाल पेनकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सार्थक यांच्यासाठी. कारण की सार्थक केपी सरांचे पुतणे आहेत आणि ज्याप्रमाणे काका गोलंदाजी करतात त्याचप्रमाणे सुरुवात केलेली आहे विकेटने. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 3 बाद 42 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन निकेश 5व्या क्रमांकावरती येत आहेत. सार्थक गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत प्रज्वल. थोडीशी लेट आले चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. लागतोय हा 4था धक्का सारा 11 चिखलोली या टीमला.
44 धावा धावफलकावरती 44. न्यू बॅट्समन करण आहेत, देवा आहेत. पूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. सार्थक चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे सारा 11 चिखलोली या टीमला. सार्थक अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लेदर बॉल क्रिकेटर आहे सार्थक. क्या बात आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला, निरंजन होते. चांगला स्ट्रोक खेळलेले आहेत. त्याच्यावरती फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागलेली आहे. विकेटचं बदन. अर्धा संघ तंबू मध्ये परतलेला आहे. सारा 11 चिखलोली या टीमचा 45 धावांवरती हा 5वा विकेट. सार्थक काय गोलंदाजी सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 षटकांमध्ये सारा 11 चिखलोली या टीमने 42 धाव बनवल्या होत्या आणि सार्थकने या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी सार्थक करतायत. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. सार्थकची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सार्थक साठी, कारण की या अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या मॅच मध्ये मयूर ग्रुप या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45 आणि 46 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे मयूर ग्रुप बदलापूर या संघासमोर. चला आपण टॉस करूया. मोरिया 11 काराव आणि भाईजान 11 कुलगाव B+ सामना असेल 4 षटकांचा. चला भाईजान 11 कुलगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत, तर काराव संघाचा संघनायक लगेचच या नाणेफेकीसाठी दिनेश गायकर यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकी केली जाईल. या दरम्यान बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेश सर धुले आणि बदलापूर समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. कारण 4 दिवस रात्रीमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यांचं शुभागमन झाले. चला काराव संघाचा संघनायक
चला आपण टॉस संपन्न करतोय. दिनेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल इथे आपण संपन्न करतोय. योगेश दादा भोईर यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. मोर्या 11 काराव विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला भाईजान 11 पतवा कुळगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल, छापाचा कॉल, छापा झालाय. टॉस जिंकलाय भाईजाननं. चला मान्यवरांपर्यंत आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय? ही आमची जी मॅच आहे ही प्रेमापोटी चाललेली मॅच आहे. मैत्रीपूर्वक लढत असेल ही. ते पण माझा जवळचा मित्र आहे आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. निर्णय 5 मिनिटात कळवतो. जास्तीत जास्त निर्णय 99% बॅटिंगच घेतील. परंतु तरी देखील आपण पाहूयात नक्की काय करणार आहेत. काय म्हणाल, समोरचा एक ताकदवर संघ आहे. काराव संघ म्हटलं की निखिल शेलवले आणि त्यांची आर्मी नेहमीच तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसते. आज 4 ओव्हरच्या मार्चमध्ये काय वेगळी स्ट्रॅटर्जी, रणनीती? सुरुवातीला त्यांचे 2-3 प्लेयर हे खूप चांगले क्रिकेटर आहेत. त्यांना जखडायचं काम करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जेव्हा जेव्हा आमची आणि त्यांची लढत झालेली आहे तेव्हा शेवटच्या बॉलपर्यंत गेलेली आहे. हा त्याच्या मागचा इतिहास आहे. प्रत्येक मॅच हा शेवटच्या बॉलपर्यंत गेलेली आहे आणि त्यांचा चांगला खेळ आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो नेहमी. मला त्यांची टीम खूप आवडते. आज खरं तर इंडियन आर्मी विरोधात महाराष्ट्र पोलीस असंच म्हणावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच. निखिल सर आर्मीमध्ये आहेत, मी पोलीसमध्ये. आमच्या दोघांची दोस्ती पण खूप चांगली आहे. मैत्रीपूर्वक लढत म्हणून पण सुरुवातीलाच म्हटलं की मैत्रीपूर्वक लढत आहे आमची. आयोजनाबद्दल 2 शब्द, कारण भाईजान म्हटलं की सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळत असतो, त्यामुळे आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन गायकर सरांनी केलेलं आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. 3 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला गालबोट लागले नाही. चांगल्या प्रकारचं आयोजन आणि उत्तम खेळायला मजा येते या ग्राउंडवरती. आपल्यासोबत कॅप्टन आहेत काराव संघाचे. काय म्हणाल, टॉस महत्वाचं होतं या मॅचमध्ये आणि तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय काय घेतला असता? बघा, नक्कीच आपला प्रश्न चांगला होता, परंतु उत्तर देऊ नाही शकत मी, कारण त्यांनी आपला जो कौल आहे तो अजून राखून ठेवलेला आहे. म्हणून मला ते सांगायचं नाहीये की जर मी नाणेफेक जिंकली असती तर नक्की काय केलं असतं. परंतु नक्कीच मी देखील शुभेच्छा देईन भाईजान संघाला. नेहमीच आमच्यासाठी एकदम आदरणीय राहिलेले आहेत निसारभाई आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी शुभेच्छा देईन. खेळ पाहिला त्यांचा, चांगली एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून नक्कीच या विभागातील 40+, मला वाटते 43, 40+, 44 असं त्यांचं वय असेल. परंतु या पूर्ण बदलापूर असोसिएशनमध्ये सर्वात मनाने तरुण असलेला खेळाडू जर कोण असेल तर तो निसारभाई. काय म्हणाल आयोजनाबद्दल या स्पर्धेमध्ये, कारण काराव संघ देखील आपण पाहतोय बदलापूर वागणी या विभागामध्ये नेहमीच तुम्ही खेळत असतात, त्यामुळे आयोजनाबद्दल 2 शब्द. नक्कीच स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावर भरवले गेलेले हे सामने, मैदानाबद्दल काही बोलायचंच नाहीये, कारण शब्दांच्या पलीकडे आहे मैदान. नक्कीच मी या आयोजनाबद्दल बोलेन. रुपेश आणि त्यांची पूर्ण टीम ज्या प्रकारे त्यांनी मेहनत घेतलेली आहे, हॅट्स ऑफ त्या दापिवली संघाला. नक्कीच कौतुक करेन या दापिवली संघाचं. थँक्यू सो मच. मॅचला देखील सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा आलाय चौकार. मॅचला सुरुवात होती. आपण वळतोय पुन्हा एकदा, खरं तर 3 रात्रीमध्ये यांचा आवाज आपण ऐकतोय. आमचे साथी समालोचक व्हाईस ऑफ बदलापूर जोवेली, बदलापूर संवर्धन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर, धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद रोशनजी संते सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथमतः गणराला वंदन करून, खरं तर आपण पाहतो आपला लाडका बाप्पा आणि बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा, कारण बदलापूरची ऐतिहासिक पुण्यभूमी आहे आणि या भूमीला देखील नमन करून आज या ठिकाणी आम्ही समालोचनाला सुरुवात करतोय. मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेन. आई गावदेवी चषक 2026 या पर्वामध्ये 45 धावा बनल्या गेल्या. 46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बहिरगुप बदलापूर संघाच्या समोर सेट करण्यात आलंय. सारा 11 चिखलोली संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये.
एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला प्रतीक. आजची अति कडा होती, टॅप होता. खरं तर एक टप्पा घेत बॉल मागे चाललाय. 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतो ज्या विवेकने पहिल्या मॅच मध्ये 47 धावांची एक बहारदार इनिंग साकारली आहे, तोच विवेक सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सेकंड राऊंड मधून तो संघ वेगळा होता, परंतु आता हा संघ वेगळा आहे. अगदी आपण पाहतो सारा 11 चिखलोली संघ, हर्षद धोंडे नामक गोलंदाज आपण पाहतो. पहिले षटक हर्षद धोंडेचा खेळ देखील आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलेला आहे. अगदी तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होणार आहे. गोलंदाज सज्ज हर्षद ओर द विकेट. ओ यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग स्ट्रोक हस्ती रक्षक जज करतायत आणि झेल ड्रॉप. घडलं काय एक्झॅक्टली? अगदी आपण पाहतोय साधा सोपा झेल. एसटी रक्षक अनिकेत होतं आणि अनिकेत कडून या चुका अपेक्षित नाही आहेत. टीम चिखलोली ठाकूरपाडा या संघाला सारा 11 या नावाने संघ खेळतोय. किशोरजी सोरखादे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. सौभाग्यवती पायलताई किशोर सोरखादे अंबरनाथ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. त्यांच्या वतीनं देखील त्यांच्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे किशोरदादा सोरखादे उभे असतात. ज्यांच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम आपण नेहमी पाहिलेले आहेत अंबरनाथ तालुक्यामध्ये. यावेळी ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रतीक पिसेकर यांना तुम्ही पाहतायत. या क्रीडांगणाचे मालक आहेत. सध्या आपण पाहतोय लश ग्रीन आउटफील्ड नुकताच एक स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक त्यांच्याच वडिलांच्या नावाने या ठिकाणी संपन्न झाली आहे. आणि आज घरच्या मैदानावरती खेळ करत असताना आपण पाहतो सेकंड राऊंड मध्ये हा पहिला सामना आजच्या रात्रीत. ऑन ड्राईव्ह यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा टर्न केला, एक सिंगल मिळते. सेकंडचा कॉल विवेकला माहिती आता सध्या जीवनदान मिळालंय, त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. सध्या आपण पाहतो 3 ओव्हरच्या अगदी पूर्वार्धामध्ये समाप्तीनंतर धावा 42 होत्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये पूर्वार्धामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक हाताळलं गोलंदाज सार्थक पेनकरने आणि अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आहे. धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम लावण्याचं काम या गोलंदाजाच्या वतीने करण्यात आलं. कौतुकाची थाप प्रतीक पिसेकर अँड ऑल टीमने त्याच्या पाठीवरती ठेवली आहे. परंतु या धावा आता चेस करावा लागणार आहेत, तेही तितकंच महत्वाचं आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. धाव फलकामध्ये 11. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवलीचा आवाज रोशनजी संतेश सर यांना तुम्ही ऐकतायत. राहुलजी चव्हाण सर बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष, मच्छिंद्र गायकर जे स्थानिक याच गावचे अर्थात दापिवली गावचे एक नामवंत समालोचक आहेत. त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला असेल. अगदी आपण पाहतो सध्या या स्पर्धेला ते लीड करतात. को अँकरच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतात. षटक क्रमांक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. 2 ला सुरुवात होतीये. समोर आपण पाहतो गोलंदाज अक्षय आलेला. चांगली मॅच आजच्या रात्री तुम्हाला धमाल क्रिकेट पाहायला मिळणार आहे. खरं तर जे 4 संघ टॉप 5 मध्ये ऑलरेडी दाखल झालेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला अगदी आपण पाहतो मोरिया 11 काराव संघ, भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विराजदादा सुनील देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला निसारबाई शेख यांनी बांधलेला संघ भाईजान कुळगाव बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस तर दुसऱ्या बाजूला इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी सेना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त बॅटल रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. निखिल शेलवले वर्सेस निसारबाई शेख. हो संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. विवेक साठी फुल टॉस बॉल होता, पर्वणी होती आणि इथे ती मात्र गमावली आहे. संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. जितक्या अगदी आपण पाहतो संधी निर्माण होतील त्या संधीचं प्रत्येक वेळी तुम्हाला सोनं करायचंय. संधी म्हटल्यानंतर तुषार गायकर आपण अपसूक म्हणतो ना की चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे हातातून निसटला की तुम्हाला ते परत मिळणार नाहीये. ओ या दरम्यान लाईन चांगली आहे. गती थोडी कमी केली अक्षयने. अप्रतिम बॉल. अगोदर फुल टॉस, त्यानंतर गती थोडीशी कमी करत असताना एक चांगला अचूक टप्पा टाकण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 11. अगदी आपण पाहतोय 46 टार्गेट आहे. ही धावगती मेंटेन करावी लागणार आहे. किमान 11-12 या धावा जर प्रति षटकामागे आल्या निरंजन दादा तर नक्कीच आपण पाहतो मयूरगु बदलापूर संघ देखील या मॅच वरती पकड मजबूत करेल.
सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये, ज्या विवेक तरेने या घरच्या मैदानावरती हाहाकार माजवलाय विवेक पिसेकरने, तोच विवेक सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ द विकेट. हो यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो इस्लामिक स्ट्रोक. आता क्षेत्ररक्षक जज करतात, एसटी रक्षक चुकी होणार नाहीये. आता अनुमान चांगला लावलाय, धावत पळत पोहोचलेत अनिकेत. टिपले सुंदर झेल, अगोदर मिस्टेक झाली होती परंतु कुठेतरी ती दुरुस्ती करत असताना इकडे सुंदर झेल टिपलाय विवेक पिसेकरचा. फलंदाज बा आपण पाहतोय जवळ जवळ 8 ते 10 पावलांचा रनअप त्या ठिकाणी कापण्यात आला. त्यानंतर टिपलेली झेल म्हटलं जाताना कष्ट तुम्हाला करावेच लागणार आहेत. महत्वाचा सामना आहे. कष्ट अशी चावी आहे की तुम्हाला नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे हे आपोआपच उघडतात आणि ते प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. सध्या तरी सहारा 11 चिखलोली संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगलं कमबॅक करते. गोलंदाज अक्षय 11 वरती 1, षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक आणि हार्ड हिटर फलंदाज सध्या अधिकित कुलकर्णीला तुम्ही पाहतायत. हो चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने उडवण्यात आलाय परंतु क्षेत्ररक्षक जज करतायत. टिपली सुंदर झेल, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय होत्याचं क्षणात नव्हतं झालंय आणि आता फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का घरच्या मैदानावरती टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला. फलंदाज बाद. पासून कौतुक केलं पाहिजे. 5व्या रात्रीमध्ये अफाट मेहनत त्यांची आहे. अचूक वेळी अचूक निर्णय. सध्या आपण पाहतो 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये ज्यांचा ड्रेस कोड पॅरॉट कलरचा आहे परंतु या स्पर्धेचं खास आकर्षण येलो कलरची जर्सी सध्या परिधान करणारे आमचे डान्सिंग अंपायर सध्या आपण पाहतोय थोडेसे पेंडिंग आहेत. तुम्हाला त्यांचा जलवा पाहायला मिळणार आहे. आज तुम्ही या ठिकाणी जितके प्रेक्षक असाल त्यांना प्रत्येकाला आनंद मिळेल यात शंका नाही आहे. अक्षय ओ चांगला बॉल मयूर साठी टाकण्यात आलाय. काय गोलंदाजी आहे. स्पॉट कडे बघत राहिलेत मयूर. ज्युनियर मयूर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉल डॉट. सध्या आपण पाहतो एकही धाव अद्यापर्यंत या षटकामध्ये आली नाहीये. विकेट टेकिंग मिडल षटक होईल का या स्पर्धेमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. अक्षयने कमालच केली आहे. कमालीचं षटक यावेळेस आपण पाहतोय. सीट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय परंतु सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती एकवटण्यात आली आहे. तरी सुद्धा कौतुक केलं जाईल. टाळ्या वाजतायत का वाजू नये. अप्रतिम षटक हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आली एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या 12 वरती पोहोचली आहे. 46चं टार्गेट होतं. इक्वेशन शिल्लक राहिले. येणारे 12 बॉल 34 धावांची गरज टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि A1 जोडी गणेश दादा गराटे आणि मिलिंद भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. तसेच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश दादा भोईर साहेब देखील विराजमान आहेत. महाराष्ट्र पोलीस आदरणीय निसारभाई शेख भाईजान देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय रुपेश दादा गायकर आणि आदरणीय मच्छिंद्र गायकर आणि आदरणीय दिनेश दादा गायकर. एक दानशूर व्यक्तिमत्व. काल त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनलसाठी पारितोषिक आलं होतं. त्यांचं देखील आपण करूया मनापासून आभार व्यक्त. आणि खऱ्या अर्थाने रुपेश दादा गायकर यांचे भाचे आदरणीय तनिष देवीदास पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. भोपरगावचे आहेत आणि त्यांचे इथे करूया आपण वेलकम या स्पर्धेमध्ये. युवराजी गायकर आणि सागर गायकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये.
चला 12 बॉल आणि 34 धावांची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला बॉल चालला लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल मिळेल. इक्वेशन थोडस कठीण बनत चाललंय कारण यामागचं कारण आहे सध्या आपण पाहतो गोलंदाजी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आहे. नुकताच आपण पाहतो गणेश दादा गराडे यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि मिलिंद भुईर आपले मनपूर्वक स्वागत. ही त्रिमूर्ती आहे मच्छिंद्र गायकर, गणेश दादा गराटे आणि मिलिंद भुईर. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने फटका प्रतिमे प्रयत्न देखील सुसाट होते परंतु त्यांना अपयश आले आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दर्जेदार संघर्षाचा संघर्षमय षटकार. शार्दुल सासे यांनी जर झेल टिपला तर हरेश सोरकादे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बट अँड वॉच क्रिकेट सध्या आपण पाहतोय लाईन पहिली आहे, टप्पा देखील पाहिलेला आहे. एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डॉट आला. 9 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. या मॅचच्या दृष्टिकोनातून 1-4 ओव्हर दी कॉल या ठिकाणी पंचांच्या वतीने देण्यात आलाय. हॅट फॅक्टर मॅटर करते. ओ लाईन चांगली आहे. फसवा चेंडू फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. फुलं लेन पडल्यानंतर आपण पाहतोय संपर्कच झाला नाहीये बॅट आणि बॉलचा. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आलेला डॉट बॉल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये स्थिर पाहायला मिळते. येणारे 8 बॉल आणि 27 धावांची गरज. ऑन साइडला जागा बनवली आहे प्रतीक पिसेकर यांच्या बॅट मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रतीक देखील सांगतायत अरे आ देखिए जरा किस में कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. रन आउटच्या स्वरूपात मयूर ग्रुप बदलापूर संघाला धक्का लागेल. तिसरा फलंदाज बाद. खरं तर अगदी आपण पाहतो ही चर्चा सध्या चालू आहे की शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय मयूर ज्युनियर यांना जर स्ट्राईक मिळाली असती तर या मॅच मध्ये 6 बॉल 20 धावा देखील या ठिकाणी कमी पडू शकले असं चित्र आहे. परंतु आता सध्या मैदानाच्या मध्ये निरंजन पिसेकर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झाले आणि त्यांना साथ देतील प्रतीक पिसेकर आपण पाहतोय ज्यांच्या बॅट मधून नुकता 2 षटकार देखील आलेले आहेत. सामना सहजासहजी मयूर ग्रुप बदलापूर संघ देखील सोडणार नाहीये. 6 बॉल 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. म्हणजे इथून या 20 धावा बनवाव्यास लागणार आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. सारा 11 चिखलोली टीम लवकरात लवकर आपण आपली फिल्डिंग सेट करायची आहे. आजची अंतिम रात्र
आई गावदेवी क्रीडा मंडळ दापिवली व ग्रामस्थ मंडळ दापिवली, कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. आई गावदेवी दापिवली चषक 2026 चे पर्व तुम्ही पाहतायत. मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले हा संघ क्वालिफाय झालाय टॉप 5 मध्ये. यानंतर गिरिजा 11 कानोर 4 संघ ऑलरेडी पुढे गेलेत, परंतु आजच्या रात्रीमध्ये 5वा संघ देखील आम्हाला मिळणार आहे. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला आलेला पहिलाच बॉलवरती धमाकेदार षटकार. दस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निरंजन पिसेकर आलाय आणि नुसता आला नाही तर त्याने षटकार देखील दाखवलाय. बॉल सल्ला पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. गोलंदाज करणला तुम्ही पाहतायत. 6 बॉल मध्ये 20 धावा त्याला वाचवायचे, परंतु घरच्या मैदानावरती अस्तित्व पणाला लागलेले मयूर बदलापूर संघाचं, कारण त्यांना येणाऱ्या 6 बॉल मध्ये या 20 धावा देखील चेस करायचे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या ठिकाणी इरादा स्पष्ट केलाय की या धावा आम्ही सहजतेने चेस करू. निरंजन पिसेकर ऑन स्ट्राईक. 5 बॉल 14 ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज करण तयार. ओ खोलवट टप्प्याचा बॉल जॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्यात आलाय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अचंबित करणारा चेंडू, परंतु इथे एक्झॅक्टली घडलं काय. फलंदाज होईल बाद. अखेर आपण पाहतोय स्टंपला या ठिकाणी कॅरी केलाय आणि आपण पाहतोय फलंदाज रन आउटच्या स्वरूपात होईल बाद. निरंजन पिसेकर. धक्का चौथा लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. माझी बायको सांग असताना पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं होतं की मयूर बदलापूर संघ कमबॅक करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजाने डोकं वर काढले. म्हटलं जाताना शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना, तोच खरा कर्तृत्ववान. आणि क्रिकेटमध्ये कित्येक वेळा असे किस्से आम्ही पाहिलेले आहेत. अप अँड डाऊनचं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे. कधी आपण पाहतोय हरताना, काही संघ जिंकताना आम्ही पाहिलेले आहेत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय कधी जिंकता जिंकता एखादा संघ हरतो ना, हे देखील आम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि या मॅच मध्ये तसंच काही चित्र पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 14 धावांची इथून गरज आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ओ नितीश प्रतीकसाठी हा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेन. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पूर्णपणे गिरकी लगावली आहे आणि इथे स्वतःवरती नाराज आहेत प्रतीक पिसेकर. अगदी आपण पाहतोय क्रिकेट असाच खेळ क्षणात रडवतो, क्षणात हसवतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 14 धावांची गरज आहे. करण ओ लाईन या ठिकाणी पाहावी लागणार आहे. एक्झॅक्टली आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचे दोन्ही हात समांतर तुम्ही पाहतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल. आणि आता समीकरणे 3 बॉल 13 धावांची गरज. कोण कोणाची 3-13 तुषार या मॅच मध्ये उडवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल. संपर्क नाही व्यवस्थित आपण पाहतोय पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी आहे प्रतीक पिसेकरला आणि इथे ती स्ट्राईक देखील मिळाली आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडला नितीशला परतावा लागणारे माघारी. आणखीन एक रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद.
बॉल 2 बॉल आणि आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही बॉल एक्झॅक्टली आता बाउंड्री लाईनच्या पलीकडेच गेले पाहिजे. या सदुशक्याने बॅटिंग करावी लागणार आहे. ती क्षमता आहे प्रतीक पिसेकरकडे. ऑलरेडी 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि आता सध्या गोलंदाज करण. यावेळी चांगला बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय करणच्या वतीनं. डॉट बॉल आणि आता पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे. ड्रायव्हिंग सीट वरती आहे सध्या तरी. आपण पाहतोय सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघ. शेवटचा बॉल, सामना फिनिश. या ठिकाणी आपण पाहतोय शेवट देखील गोड केलाय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सारा 11 चिखलोली संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक मयूर ग्रुप बदलापूर, आपण देखील चांगले खेळलात. खरं तर आपण पाहतोय ज्या प्रतीक पिसेकरांनी या ठिकाणी विजयाची स्वप्न मयूर ग्रुप बदलापूर संघाला दाखवली आहेत, परंतु अंतिम क्षणात त्याच प्रतीक पिसेकरांनी थोडस नाराज देखील केलंय असंच म्हणावं लागेल. एक्झॅक्टली आपण पाहतोय गोलंदाज